आपण आजच्या व्हिडिओत घराच्या या दिशेला मनी प्लांट लावल्यामुळे धनसंपत्ती लाभत असते। मनी प्लांट लावण्याची योग्य वेळ व मनी प्लांट लावण्याचे नियम, मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा कोणती आहे हे सुद्धा माहीत असणे गरजेचे असते। घरामध्ये मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते, पण मनी प्लांट लावण्यासाठी काही नियम आहेत। ते जर आपण नियम लक्षात घेऊन मनी प्लांट लावलात तर आपल्याला संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीतल्या सर्व फायदे मिळू शकतात। चला तर मग जाणून घेऊयात घरामध्ये मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे। मनी प्लांट आपल्याला सर्वच घरात दिसून येते, पण मनी प्लांट योग्य दिशेला लावलेला आहे का हे पडताळून पाहणे गरजेचे आहे। अयोग्य दिशेला लावल्यामुळे काही लोकांना याचा फायदा होत नाही। मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो, जो धनसंपत्तीचा, ऐश्वर्याचा, सुखी जीवनाचा, जीवनातील प्रगतीचा आणि समृद्धीचा मानला जातो। घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट लावल्यास शुक्र देखील प्रसन्न होतात। वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरामध्ये मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि सुख समृद्धी सुद्धा वाढत असते। तसेच मनी प्लांटची पाने जितकी हिरवी असतील तितके आपल्या घराला फायदे मिळतात। पण वास्तुशास्त्रामध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम देखील सांगण्यात आलेले आहेत। या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते, आर्थिक नुकसान सुद्धा होऊ लागते। यासाठी वास्तुशास्त्राचे नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे। आपण मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो हे जाणून घेऊया। मनी प्लांट या दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते। ती दिशा म्हणजे आग्नेय दिशा। मनी प्लांट आग्नेय दिशेला लावावे, कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहेत। गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र ग्रह घरामध्ये धनसंपत्ती आणि समृद्धी, सन्मान वाढवत असतात। म्हणूनच हे लक्षात ठेवा, हे रोप घराच्या आत आग्नेय दिशेला लावावे। मनी प्लांट घराबाहेर कधीही लावू नका। मनी प्लांट घरात लावल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे सुद्धा दूर होतात। मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य दिशेला लावू नये, कारण ही दिशा तर खूप शुभ मानली जाते, परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे। गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घरामध्ये या दिशेला लावलेल्या मनी प्लांटमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। नेहमी मनी प्लांट खरेदी करूनच घरी आणलं पाहिजे। काही लोक म्हणतात की मनी प्लांट चोरूनच आणायचं असतं, पण हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही, कारण कुठलीही गोष्ट आपण चोरून घरी आणतो ती लाभ देत नाही। यामुळे मनी प्लांट आपण पैसे देऊनच आणायची आहे। आपणास मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची आहे याविषयीची माहिती सांगणार आहे। मनी प्लांटची पाने सुकत असतील तर ताबडतोब ती काढून टाकावीत आणि वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी। त्याऐवजी दोरी बांधून आपण वेल दोरीला गुंडाळू शकता आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधावी। मनी प्लांटचा वेल जसा जसा वाढेल तशी तशी आपली संपत्ती आणि समृद्धी वाढत जाते, करिअरमध्ये प्रगती होते। मनी प्लांटचा वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये सुद्धा अडथळे येतात। कामाच्या ठिकाणी मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते। यासाठी हिरव्या, निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावू शकता। यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात। तर मंडळी, मनी प्लांटला सूर्यप्रकाशापासून थोडंसं दूरच ठेवा आणि खिडकीच्या वर सजावटीसाठी बाहेर लावू नका। असे केल्याने झाडाची वाढ खुंटत असते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीती असते। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरामध्ये सुकत असेल तर हे दुर्दैवाचे कारण मानले जाते। यासाठी मनी प्लांटची योग्य काळजी घेतली पाहिजे। मनी प्लांटच्या आजूबाजूला ही झाडं नसावीत याविषयीची माहिती पाहूया। मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर त्यांना सरळ नकार द्या। हे रोप इतरांना अजिबात देऊ नका असे मानले जाते। असे केल्याने शुक्र ग्रह क्रोधित होतात। शुक्र ग्रह क्रोधित झाल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये अडथळा निर्माण होतो। शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना आपणास सामोरे जावे लागते। तसेच लक्षात ठेवा, मनी प्लांटच्या जवळ शुक्र ग्रहाचे शत्रुग्रह असे सूर्यदेव, मंगळदेव आणि चंद्रदेव या ग्रहांची रोपे लावू नये।
यामुळे मनी प्लांटचा फायदा घेता येणार नाही। जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। धन्यवाद। हर हर महादेव।